आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक स्तर पदोन्नती योजना महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं 29 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित केलेले हे परिपत्रक आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या एक स्तर पदोन्नती योजनेच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण देते. या पत्राचा मुख्य सारांश खालीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र शासन परिपत्रक दिनांक 29 फेब्रुवारी 2024. मूळ उद्देश आणि पार्श्वभूमी. योजनेचा उद्देश आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एकस्तर पदोन्नती योजना लागू आहे. काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना APS लागू झाल्यावर त्यांचा एकस्तर योजनेचा लाभ काढून घेऊन वसुली केली जात होती. न्यायालयाचा निर्देश यावर माननीय उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार हे स्पष्टीकरणात्मक परिपत्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकातून दुहेरी लाभ प्रतिबंध, वेतनश्रेणी निश्चितीचे नियम, बदली व सेवानिवृत्तीबाबतच्या तरतुदी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. दुहेरी लाभ प्रतिबंध. एकस्तर पदोन्नती आणि आश्वासित प्रगती योजना या दोन्ही योजनांतर्गत मिळणारा आर्थिक लाभ, वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी समान आहे. त्यामुळे खालील नियम लागू राहतील. एकच लाभ. कर्मचाऱ्याला या दोन योजनांपैकी ज्या योजनेचा लाभ प्रथम मिळेल तोच कायम राहील. एका योजनेचा लाभ घेत असताना दुसऱ्या योजनेतून पुन्हा वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ, दुहेरी लाभ घेता येणार नाही. वसुलीला मनाई. जर कर्मचारी पहिल्या योजनेचा लाभ घेत असेल आणि नंतर दुसऱ्या योजनेस पात्र ठरला तर पहिल्या योजनेचा लाभ वसूल करून दुसऱ्या योजनेचा लाभ देणं अभिप्रेत नाही. समान आर्थिक लाभ. दोन्ही योजनांमधून मिळणारा आर्थिक लाभ, वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी समान असल्यानं दुहेरी लाभ देण्याचा प्रश्नच येत नाही. वेतनश्रेणी निश्चितीचे नियम. वरिष्ठ पद अस्तित्वात असल्यास जर कर्मचाऱ्याच्या मूळ पदावर पदोन्नतीसाठी वरिष्ठ पद उपलब्ध असेल तर त्या वरिष्ठ पदाचीच वेतनश्रेणी दिली जावी. उदाहरणार्थ, प्राथमिक शिक्षकासाठी मुख्याध्यापक हे पदोन्नतीचे पद उपलब्ध असल्यास त्यांना मुख्याध्यापक पदाची वेतनश्रेणी S14 देय राहील. वरिष्ठ पद नसल्यास जर पदोन्नतीसाठी वरिष्ठ पद उपलब्ध नसेल तर वेतन आयोगाच्या पुस्तिकेतील मूळ वेतनश्रेणीच्या लगतची नजीकची वेतनश्रेणी लागू करावी. उदाहरणार्थ, अप्रशिक्षित शिक्षकांसाठी पदोन्नतीचे पद उपलब्ध नसल्यानं त्यांना त्यांच्या मूळ पदाच्या नजीकची वेतनश्रेणी दिली जाईल. बदली व सेवानिवृत्तीबाबतच्या तरतुदी. क्षेत्राबाहेर बदली. जर कर्मचाऱ्याची बदली बिगर आदिवासी क्षेत्रात झाली तर एकस्तर पदोन्नतीचा लाभ बंद होईल. अशावेळी त्या कर्मचाऱ्याची मूळ पदावर काल्पनिक वेतन निश्चिती करून त्याला बिगर आदिवासी क्षेत्रातील नियमांनुसार APS लाभ दिले जातील. बिगर आदिवासी क्षेत्रातून बदली. जर कर्मचाऱ्यानं आधीच बिगर आदिवासी क्षेत्रात APSचा लाभ घेतला असेल तर त्याला आदिवासी क्षेत्रात आल्यावर पुन्हा एकस्तर योजनेचा लाभ मिळणार नाही. सेवानिवृत्ती. सेवानिवृत्ती वेतन, पेन्शन निश्चित करताना एकस्तर पदोन्नतीमुळे मिळालेली वाढीव वेतनश्रेणी विचारात घेतली जाणार नाही, तर कर्मचाऱ्याच्या मूळ पदाच्या वेतनानुसारच निवृत्ती वेतन निश्चित केले जाईल. नंदुरबार जिल्हा परिषद सुधारित परिपत्रक. प्राथमिक शिक्षक वेतनश्रेणी दिनांक 9 एप्रिल 2026 सुधारित परिपत्रक.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागानं 9 एप्रिल 2026 रोजी निर्गमित केलेले हे सुधारित परिपत्रक प्रामुख्यानं आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना मिळणाऱ्या एकस्तर पदोन्नती वेतन श्रेणी वन स्टेप प्रमोशन पे स्केलबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी काढण्यात आले आहे. वेतन श्रेणीतील बदल. 7वा वेतन आयोग. आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांनी त्यांची वेतन श्रेणी S13 35,400 ते 1,12,400 रुपये ऐवजी S14 ते 1,22,800 रुपये मिळावी अशी विनंती केली होती. नियमांनुसार प्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांसाठी पदोन्नतीचे पद मुख्याध्यापक हे उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांना मुख्याध्यापक पदाची वेतन श्रेणी S14 देय राहील. तथापि जे अप्रशिक्षित शिक्षक आहेत त्यांच्यासाठी पदोन्नतीचे पद उपलब्ध नसल्यानं त्यांना त्यांच्या मूळ पदाच्या नजीकची वेतन श्रेणी दिली जाईल. वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं नियम. शिक्षक संवर्गासाठी सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू नाही. त्याऐवजी चट्टोपाध्याय आयोगाच्या शिफारशीनुसार शिक्षकांना 12 वर्षांनंतर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि 24 वर्षांनंतर निवड श्रेणी लागू होते. त्यामुळे 20 वर्षांच्या सेवेनंतर मिळणाऱ्या लाभाऐवजी शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ दिला जाईल. पात्रतेच्या अटी व वेतन निश्चितीचं नियम. एकस्तर पदोन्नती योजनेसाठी पात्रतेच्या अटी बदलीपूर्वी लाभ मिळाला असल्यास जर एखाद्या शिक्षकाची नियुक्ती बिगर आदिवासी क्षेत्रात झाली असेल आणि आदिवासी क्षेत्रात बदली होण्यापूर्वीच त्यांनी वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ घेतला असेल तर त्यांना एकस्तर पदोन्नती योजना लागू होणार नाही. लाभ मिळाला नसल्यास ज्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळालेला नाही त्यांनाच आदिवासी क्षेत्रातील कामासाठी एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ मिळेल. वेतन निश्चितीचं नियम. फिक्सेशन. वेतन निश्चिती करताना महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 मधील नियम 11(1) नुसार कार्यवाही केली जाईल. दिनांक 1 जानेवारी 2006 नंतरचे कर्मचारी या तारखेनंतर सरसेवेनं नियुक्त झालेल्या किंवा शिक्षण सेवक काळ संपून नियमित झालेल्या शिक्षकांना जोडपत्र 3 नुसार वेतन निश्चितीचा लाभ मिळणार नाही. पुढील कार्यवाही या विषयावर शासन स्तरावरून अधिक मार्गदर्शन मागवण्यात येणार आहे. प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शनानुसारच पुढील अंतिम कार्यवाही केली जाईल असं स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 नियम 11(1) महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 मधील नियम 11(1) हा प्रामुख्यानं पदोन्नती, प्रमोशन किंवा उच्च पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वेतन कशा प्रकारे वाढवून निश्चित करावे याबद्दल आहे. जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याची पदोन्नती होते तेव्हा त्याला केवळ नवीन पदाची वेतन श्रेणी मिळत नाही तर त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळं त्याला एक अतिरिक्त पगारवाढ इन्सेंटिव्ह देऊन त्याचे वेतन निश्चित केले जाते. या नियमामुळं कर्मचाऱ्याला 2 प्रकारचे फायदे मिळतात. 1. त्याला जुन्या पदातील एक वेतनवाढ मिळते आणि 2. नवीन उच्च वेतन श्रेणीतील वरच्या टप्प्याचा लाभ मिळतो. पत्रात नमूद केल्यानुसार जेव्हा प्राथमिक शिक्षकाला एकस्तर लाभ S14 श्रेणी दिला जाईल तेव्हा त्याचे वेतन थेट S14 मध्ये न टाकता आधी त्याला S13 मध्ये एक काल्पनिक वेतनवाढ दिली जाईल आणि त्यानंतर येणारी रक्कम S14 मध्ये जिथे बसेल
तिथे त्याचे वेतन निश्चित केले जाईल. यामुळे शिक्षकाच्या पगारात सन्मानजनक वाढ होते. थोडक्यात नियम 11(1) अ म्हणजे पदोन्नतीनंतर वेतन वाढवून देण्याचे एक वेतन सूत्र आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्याचा आर्थिक फायदा सुनिश्चित केला जातो. वेतन विसंगती दूर करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 9 फेब्रुवारी 2016. दिनांक 9 फेब्रुवारी 2016 रोजीचा हा शासन निर्णय प्रामुख्यानं वेतन विसंगती पे ॲनोमली दूर करण्याबाबत आहे. महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2009 6वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा कमी होत असल्याचं दिसून आले होते. ही तफावत दूर करण्यासाठी शासनानं काही महत्त्वाचे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. मूळ समस्या वेतन विसंगती दिनांक 1 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यानंतर सरळ सेवेनं डायरेक्ट रिक्रुटमेंट नियुक्त झालेल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे प्रारंभिक वेतन त्यांच्याच संवर्गातील जुन्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा जास्त होत होते. यामुळे एकाच पदावर काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांमध्ये ज्येष्ठ असूनही जुन्या कर्मचाऱ्याला कमी पगार मिळत होता. वेतन सुधारणेचा निर्णय स्टेपिंग अप ऑफ पे ज्या तारखेपासून कनिष्ठ कर्मचारी ज्येष्ठ कर्मचाऱ्यापेक्षा जास्त वेतन घेऊ लागतो, त्याच तारखेपासून ज्येष्ठ कर्मचाऱ्याचे वेतन वाढवून ते कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या वेतनाइतके करण्यात यावे. लागू होण्याच्या अटी, आर्थिक लाभ व निष्कर्ष. लागू होण्यासाठीच्या अटी एकच संवर्ग. ज्येष्ठ आणि कनिष्ठ कर्मचारी एकाच केडरमधील असावेत. भरती नियम त्या संवर्गात पदोन्नती, प्रमोशन आणि सरळ सेवा डिरेक्ट रिक्रुटमेंट अशा दोन्ही मार्गांनी नियुक्तीची तरतूद असावी. प्रत्यक्षात फरक कनिष्ठ कर्मचाऱ्याचे वेतन खरोखरच ज्येष्ठ कर्मचाऱ्यापेक्षा जास्त असावे. अपवाद जर कनिष्ठ कर्मचाऱ्याला नियुक्तीच्या वेळी आगाऊ वेतनवाढी ॲडव्हान्स इन्क्रिमेंट्स दिल्या असतील तर ज्येष्ठ कर्मचाऱ्याला हा लाभ घेता येणार नाही. तात्पुरती पदोन्नती तदर्थ ॲडहॉक किंवा तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती मिळालेल्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना हे लाभ लागू होणार नाहीत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.